ज्या अहिल्यादेवींविषयी एकही वाक्य एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हतं, त्या अहिल्यादेवींविषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती एनसीईआरटीने इयत्ता 8वीच्या द राईज ऑफ मराठाज या चॅप्टरमध्ये केली आहे. तर अहिल्यादेवींविषयी काय लिहिलंय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय श्रद्धाळू अहिल्यादेवी होत्या आणि पती आणि पुत्राच्या निधनानंतर सुद्धा अहिल्यादेवींनी 30 वर्ष समर्थपणे राजकारभार सांभाळला. त्यांनी शेकडो मंदिरांचं पुनर्निर्माण केलं. उत्तरेमध्ये केदारनाथ पासून दक्षिणेमध्ये रामेश्वरम पर्यंत विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, घाट बांधले. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं काशी विश्वनाथाचं मंदिर, त्याचप्रमाणे मुहम्मद गझनीनं कित्येक वेळा लुटलेलं आणि पाडलेलं गुजरातमधील सोमनाथाचं मंदिर, यात सुद्धा पुनर्निर्माण अहिल्यादेवींनी केलंय. ही माहिती एनसीईआरटीनं अभ्यासक्रमामध्ये दिली आहे. बघा, आजपर्यंत एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मुघलांचा आणि जे काही परकीय आक्रमक आहेत त्यांचं उदात्तीकरण केलं जात होतं. बाबर किती महान आहे, अकबर किती महान आहे, त्यांनी काय केलं, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी कशा चांगल्या होत्या, हे सगळं शिकवलं जायचं. पण आता ते चालणार नाही. आता फक्त भारताचा खरा इतिहास शिकवला जाईल अभ्यासक्रमात. केवळ मंदिरच नाही तर महेश्वरमध्ये हातमाग उद्योग सुरू करून अनेक विधवांना, अनेक कलाकारांना रोजगार देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. एनसीईआरटीचा हा निर्णय म्हणजे आपल्या खऱ्या इतिहासाचा गौरव आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय अहिल्यादेवी. धन्यवाद.